मला ना पीठ संपलं हे जेव्हा कळतं, की जेव्हा माझ्या डब्यात ना काहीच पीठ राहत नाही तेव्हा. आणि मग मी म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हा विहीर खोदतो ना, तशी गंमत होऊन जाते माझी आणि मग लगेच मी दळायला निघते. आता आज पण तसंच झालं होतं. मला सकाळच्यासाठी बिलकुलच पीठ नव्हतं. म्हणून मग मी रात्री गेले दळायला 8 वाजले होते तरी पण. मग मी दळण वगैरे घेऊन आले आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे आजच्या सकाळचा. तर आज मला यांना टिफिनला कढी द्यायची होती. मग मी त्याचीच तयारी करत होते इथं. मी तर अगोदर कोथिंबीर, मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सरमधून काढून घेतला आणि त्यानंतर दही आणि डाळीचं पीठ जे असतं ना, ते पण मी मिक्सरमधूनच काढून घेते. म्हणजे कसं होतं, की ज्या गाठी असतात ना दह्याच्या, त्या पण फुटून जातात आणि एकदम व्यवस्थित मिक्स पण होतं आणि आपल्याकडनं गिठोळ्या पण नाही होत. मग काय मी इथे कढीला मस्त फोडणी देऊन घेतली. आता कढी मला तर खूप जास्त आवडते. कढीसोबत भात असला ना, तर मग तर विचारूच नका. कढी भात म्हणजे एकदम मस्त लागतं खायला. आता मला आज यांना टिफिनला द्यायचं होतं, तर मग मी तर सकाळी-सकाळी त्याचीच लगबग चालू असते आणि मी माझ्या कढीमध्ये ना तर साखर टाकते. म्हणजे कशी गोड, आंबट, तिखट असं सगळं मिक्स फ्लेवर लागतो. आणि त्यानंतर एकीकडे कढी करून घेतली आणि दुसरीकडे लगेच मी पोळ्या करायला घेतल्या. आता मागच्या वेळेस माझं कसं झालं होतं माहिती आहे का? पीठ ना एकदम भाकरीसारखंच आलेलं होतं, एकदम जाड आलेलं होतं आणि ना पोळ्या अशा म्हणजे पीठ मळलं ना तर एकजीव होतच नव्हता. आता हे कशामुळे होत असेल मला ते तुम्ही सांगा. मला असं वाटतं तो गिरणीचा प्रॉब्लेम असेल किंवा मग पीठ जास्त जाड आलेलं असेल, असं मला काहीतरी वाटतं. त्यांना नाश्ता करायचा होता. आता आमच्याकडे ना नाश्त्यासाठी पोहे, उपमा असं काही बनत नाही. मी यांना नाश्त्यासाठी ना तूप लावून पोळी देत असते. म्हणजे ना पोळी खाल्ली ना तर थोडं बरं पण असतं आणि दुपारपर्यंत लवकर भूक पण नाही लागत. आता कधी-कधी यांची इच्छा नाही होत खायला त्याच्यामुळं दररोजच बनेल असं काही नाही आहे. आज आज आता ते स्वतःहून म्हटले होते, की मला तूप लावून पोळी दे. तर मग मी यांना पोळी वगैरे करून घेतली आणि एकीकडे लगेच चहा करायला घेतला. आता ब्लॅक टी केली आणि त्यांना दिलं पोळी आणि चहा खायला. म्हणजे चहा पोळी खाल्लं, की नाश्ता पण होऊन जातो आणि दुपारपर्यंत भूक पण नाही लागत. तर असं मी सकाळी-सकाळी नाश्त्यासाठी जुगाड करत असते. तर इथं मस्त त्यांना चहा वगैरे दिला आणि तोपर्यंत आमची पिल्लू पण उठलेली होती. आता सकाळी-सकाळी एवढं तरी बरं आहे, की ती ना थोडं उशिरा उठते. नाहीतर मग एरवी काय होऊन जायचं, मी उठले की ती लगेच उठून जायची. आणि मग आहे ना मला तिलाच बघावं लागायचं. ती इतकी रडते ना मग सकाळी-सकाळी. तर मग काही काम पण व्हायचं नाही आणि मग यांची फजिती व्हायची. यांना दुपारी जेवायला यावं लागायचं. तर आता कसं ती थोडं उशिरा उठते त्याच्यामुळं मग थोडं बरं पडतं. आता यांचा चहा वगैरे घेऊन झाला होता. मग त्यांनी तिला थोडा वेळ घेतलं आणि मग नंतर मी यांना टिफिन वगैरे भरून दिला. तर कढी, काकडी आणि पोळी असं मी सगळं मस्त त्यांना टिफिनमध्ये पॅक करून दिलं होतं. आता ही चिया सीड मी रात्री भिजत टाकायचे विसरले होते. आता हे खूप दिवसाचे होते आणि आमचं ट्रायल चालू होतं, की हे चांगले आहे का नाही आहे. आता यांना तर दिले होते मी. आता यांना माहिती नाही त्याचं काय केलं आणि काही नाही. आणि त्यानंतर मग ते त्यांना सगळं टिफिनमध्ये पॅक करून दिलं आणि त्यानंतर मग जाताना यांची अशी मस्ती काही चालू होती. त्यानंतर हे ऑफिसला गेले, की मग काही माझ्या घराची कसरत चालू होऊन जाते. मला हे सगळं आवरायचं असतं, भांडे, आणि पिल्लूला पण बघायचं असतं. तर आता हे असं जाता-जाता तर आमचा मस्त मूड फ्रेश करून गेले. त्यानंतर मग मी पिल्लूला आवरलं वगैरे आणि झोपी घातलं. तर असा गेला माझा मॉर्निंग रुटीन. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजसाठी एवढं.